जिथे कुठे असाल निखिल थत्ते आणि आदित्य नातू दोन खेळाडू AS11 संघाचे आणि पहिली ओव्हर टाकतात ती अर्थातच व्यंकटेश हरणे. मी पुन्हा एकदा प्रथमेश कानडे यांना विनंती करेन की त्यांनी कृपया जिथे कुठे असाल तिथून लवकरात लवकर समालोचन कक्षाजवळ यायचे. निखिल थट्टे स्ट्राईक वर आहेत. नॉन स्ट्रायकरला ते आदित्य नातू. सुंदर अशी गोलंदाजी. पहिलाच बॉल टाकलाय व्यंकटेश हरणे यांनी. अपील केला होता परंतु थोडासा आउटसाइड जाते त्यामुळे अंपायरने कोणताही डिसिजन दिलेला नाहीये. उत्कृष्ट अशी फलंदाजी. चौकार मिळालेला आहे तो AS11 संघाला. दोन चेंडू आणि 4 धावा. चालू असलेला सामना AS11 वर्सेस NM11. पुन्हा एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु अपील केली आहे परंतु अंपायर कडून नकारली गेली आहे त्यामुळे डॉट चेंडू. पुन्हा एकदा सुंदरसा फटकार मारण्याचा प्रयत्न परंतु ग्राउंडचा थोडासा अंदाज नाही लागलेला त्यामुळे बॉल पुढे गेला. बघू बॉल अडवलेला आहे आणि सुंदरसा थ्रो. 2 धावा घेतलेल्या आहेत त्या निखिल थत्ते यांनी. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 6. थोडासा ब्राइटनेस वाढवायला लागेल. ब्राइटनेस फुल आहे. फुल आहे ते हे ना ऊन आहे ना जास्त. सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्यात आलं. बघूया अपील केली आहे अंपायरनी. थर्ड अंपायर कडे दिलेला निर्णय. कृपया थर्ड अंपायरनी एकदा चेक करायचंय. रनआउट दिलेला बॅट्समन एंडला. धावसंख्या ती 6. धावसंख्या ती 4 चेंडू आणि 6 धावा. आत्ताचा निर्णय अजून होतो म्हणून थांबलोय. प्लेयर नॉट आउट आहे.
5 चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत AS11 संघाच्या. पुन्हा असा सुंदर असा फटकार मारलेला आहे. बघूया बॉल क्लिअर होतोय का. अडवण्याचा पूर्ण प्रयत्न होता निनाद सोमण यांचा, परंतु चौकार गेलेला आहे. नेक्स्ट ओव्हर. धाव संख्या झालेली आहे ती 10 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला AS11 संघाकडून. पुढील जो गोलंदाज आहे तो आहे मंदार लेले. आदित्य नातू स्ट्राईक येत आहेत. पुढचे 6 ओव्हर सुंदर असा फटका मारला आहे. निनाद सोमण आलेत कॅच घ्यायला आणि सुंदर अशी कॅच घेतली. मोबाईल पडला जर तो घ्यायचा आपला उचलून निनाद सोमण, पण सुंदर अशी कॅच बघडली आहे निनाद सोमण यांनी. कॉट बाय सुंदर अशी कॅच पकडली निनाद सोमण यांनी. आणि पुढील बॅट्समन जे आहेत ते ऋषिकेश दातार AS11 संघाकडून. सुंदरसा फटका मारला होता आणि सुंदर तेवढाच सुंदर कॅच निनाद सोमण यांनी घेतला. आपल्या धावसंख्या झाली होती 1 ओव्हर 1 बॉल 10 रन. जे कोणी खेळाडू जेवायचे झाले असतील कृपया जेवून घ्यायचंय. पुन्हा सुंदर असा फटकार मारलाय. बघूया पुन्हा एकदा कॅच येते. आदित्य पोंक्षे झाले त्यांनी कॅच पकडलेली आहे. 2 चेंडू आणि 2 विकेट घेतलेले आहेत. जर हॅट्रिक घेतली तर विवेक भागवत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. मंदार लेले यांना हॅट्रिक चान्स आहे. ब्रिलियंट. पुढील बॅट्समन आहेत ते अभिजित जोशी. सुंदर अशी गोलंदाजी मंदार लेले यांच्याकडून पाहायला मिळाली आपल्याला. 2 चेंडू 2 विकेट घेतल्या. जर हॅट्रिक घेतली तर विवेक भागवत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मंदार लेले यांना मिळणार आहे. बघूया पुढील चेंडूत काय होतं ते. कट लागलं वास्टी आणि बॉल अडवलाय. 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या पुढे सरकली ती 11. पुढील 3 चेंडू सीमारेषेपार जर गेले कशी चौकार किंवा षटकार तर लागोपाठ जर 3 चेंडू गेले तर 500 रुपयाचं पारितोषिक विवेक भागवत यांच्याकडून.
पहिला शॉट मारण्याचा प्रयत्न, बॉल वरती गेलाय, बघूया कॅच पकडली जाते का. आणि कॅच पकडली होती अक्षय गोगटे यांनी. अक्षय गोगटे यांचा सुंदर झेल. थोडक्यासाठी हॅट्रिक हुकली आहे, परंतु 3 विकेट मंदारलेले यांनी घेतले आहेत. हॅट्रिकचं प्राइस जरी गेलं असलं तरी 3 विकेट त्यांच्या नावावर आहेत. पुढील बॅट्समन वणगावचा ढाण्या वाघ तुषार जोशी. जाऊ शकतो तुला. 4 चेंडू टाकले मंदारलेले आणि 1 धाव आणि 3 विकेट घेतलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी मंदारलेले यांची. 1.4 ओव्हर झाले आहेत. धावसंख्या आहे ती 11, विकेट गेल्यात त्या 3. सुंदर असा पटकार, बॉल अडवलेला आहे. थ्रो तेवढा जोरात करायचा प्रयत्न, परंतु 2 धाव घेण्यात चपळाईने सरसावलेत ते तुषार जोशी. 2 धावा त्यांना मिळालेल्या आहेत. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 13. शेवटचा चेंडू बाकी आहे मंदारलेले यांचा. त्यांचा प्रयत्न नक्कीच असेल तुषार जोशी यांची विकेट घेण्याचा. बघूया. सुंदर असा फटकार ग्राउंड शॉट मारलाय. आदित्य पंक्षे समोर आहेत. 1 धाव घेतलेली आहे आणि थ्रो झालाय. धाव संख्या झाली ती 14. 2 ओव्हर आणि 14 रन झालेले आहेत 3 विकेट नंतर. पुढील गोलंदाज 2 ओव्हर झाल्यात. धावसंख्या झाली ती 14. पुढील गोलंदाज कोण आहेत? पुढील गोलंदाज आहेत ते आदित्य पोंक्षे. आदित्य पोंक्षे. खूप खूप धन्यवाद. मंडळ अतिशय आभारी आहे. तुम्हाला हवं आहे का? प्यायले का तुला घेतो का? घे. सुंदर असा फटकार चौकार गेलाय तो तुषार जोशी यांच्या बॅटमधून. पुढील सूत्र मी प्रथमेश कानडे यांच्याकडे देतोय. पंचांनी वाईट बॉल दिलेला आहे. दोन ओव्हर 1 बॉल 19 रन. बघूया पुढे काय करतो. सुंदर असा शॉट मारलेला आणि हा चौकार. 19 आणि ह्या 4 धावून जाऊन पोहोचल्या त्या 23 या धाव संख्येवरती. मंदार जिलेले यांनी जे उत्कृष्ट असे गोलंदाजी टाकली होती त्याच्यावरून इनिंग 11 मध्ये भरपूर मोठी जान आलेली आहे. वेणगावचा ढाण्या वाघ जरा तळपलेला आहे कारण की ही त्यांच्यासाठी मस्ट विन मॅच आहे. ही जर हारले तर थोडा फार गणित बिघडेल. बघूया नेक्स्ट बॉल. आणि हा पण सुंदर असा डोलेला बघूया झेल होते का. आणि हा झेल सुटलेला आहे सर्वरेश वैद्य यांच्याकडनं. गचाळ असे क्षेत्ररक्षण तरीही 2 धावा धावून काढण्यात यश आलंय ते AS 11 या संघाला. 2
तुषारजी जोशी. खूप वाईट वाटतं ना ऐकायला. त्याचं ऐकायलाच वाईट वाटतं. बघूया आता परत 2 धावांचे धावा काढतात का, पण नाही. 1 धावावरती समाधान मानायला लागले ते तुषारजी जोशी यांना. आणि या बॉल नंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 26. या षटकातले 2 चेंडू बाकी. बघूया आदित्य पुंगशे काय करतायत. सर्वरिश वैद्य यांनी बॉल आला आणि या 2 धावा काढण्यात यश मिळालं आहे ते AS11 वॉरियर्सला. आणि या 2 धावांनी धाव फलक धावून पोहोचले ते 28. शेवटचा चेंडू आणि हा नो बॉल दिलेला आहे लेग अंपायर यांनी. आणि हा येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 29. यानंतर 1 षटक बाकी अजून. ते 1 षटक आणि हा 1 बॉल फ्री हिट आहे. बघूया काय करतायत यामध्ये डॉक्टर गांगल. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 29. आता शेवटचं षटक, हाणेमारीचं षटक. बघूया कोण गोलंदाजीला येतोय तो. आणि गोलंदाजीला येत आहे ते श्रीकांतजी पोथरकर, वेल एक्सपिरियन्स बॉलर ॲज वेल ॲज प्लेयर. शेवटचं षटक या पहिल्या सत्रामधलं. बघूया श्रीकांतजी पोतरकर काय करतात. शेवटचे 6 चेंडू बाकी आणि तुषारजी जोशी हे आहे ते स्ट्राईक वरती. स्कोर झाला आहे 29. श्रीकांतजी पोथरकर शेवटचे 6 चेंडू हे पहिल्या सत्रातले. या 6 चेंडू हाणेमारीच्या षटकात बघूया काय करतात ते तुषारजी जोशी. बघूया आता तुषारजी जोशी आपल्या संघासाठी काय करतात ते. जवळपास 40 ते 44 45 धावांचं टार्गेट असेल माझ्या मते त्यांच्या मनामध्ये. पहिला चेंडू सुंदर असं डोलेला चेंडू, परंतु 1 धाव काढण्यात यशस्वी झाले ते तुषार जोशी. आणि यामध्ये तुषार जोशी हे धाव बाद झालेले आहेत. नेक्स्ट बॅट्समॅन गेलाय तो दीपंकर सालाई. 5 चेंडू बाकी. सर्वरिश वैद्य यांनी उत्कृष्ट असा रनआउट केलाय तो. दीपंकर सालाई, दीपू सालाई. पलटी नाही मारला, 1 रन झालंच नाही.
30. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30. आणि हा वाईट बॉल. दीपंकर साले हे स्ट्राईक वरती आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. अजूनही वाईट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 32. अजून 4 चेंडू बाकी. बघूया दीपंकर सालाई उर्फ दीपू दादा काय करतोय. या षटकातले शेवटचे 4 चेंडू बाकी. 4 चेंडू मध्ये किती धावसंख्या पोहोचते बघूया. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 32. वाईट चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. शेवटचे 4 चेंडू बाकी. नेक्स्ट चेंडू आणि सुंदर असा टोललेला चेंडू आणि उमेश जोशी यांचे तेवढेच उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. वेनगावचा मॉर्नी मॉर्कल. आणि हा चौकार. शेवटचे 2 चेंडू बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38. ज्यांच्या मॅच झालेल्या आहेत आणि याच्यानंतरची मॅच नसतील अशा सर्व प्लेयर खेळाडूंना मी विनंती करतो की कृपया व्हॉलेंटियर्स म्हणून जावे. शेवटचा 1 चेंडू बाकी. चला नेक्स्ट मॅच. नेक्स्ट मॅच चे कॅप्टन्सना मी विनंती करतो की स्टेजवरती यावे. कुलकर्णी मंडप डेकोरेटर्स आणि वैद्य वॉरियर्स. आणि ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 38. 39 धावांचं टार्गेट NM 11 संघाला. तसं बघायला गेलं तर काही मुश्किल नाही. पराग कारोळकरजी यांना विनंती करतो की तुम्ही टॉस उडून घ्यावा. 39 झाला इच्छा. 39 रन्स टू विन. वैद्य वॉरियर संघ टॉस विन झालेत आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलंय.
जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. लढवई या खेळाडू म्हणून विशालजी जोशी यांना निमंत्रित करतोय. पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायला सांगा. बॅट्समन NM11 संघाच्या बॅट्समनांना विनंती करतो की त्वरित आपली जागा घ्यावी. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. 39 धावांचं लक्ष. तुषारजी जोशी यांनी काय चमत्कार केला तर यात काहीतरी होऊ शकतं असे मला वाटते. पण शेवटी क्रिकेट हा अनसर्टनिटीचा खेळ, काही होऊ शकतं. परंतु हे माफक असं आव्हान आहे 39 धावांचं. दहाच्या सरासरीने धावा काढल्या तरी इझिली चेस होण्यासारखा टार्गेट. स्ट्राईकला आहे तो सार्थक घरलुटे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो निनाद सोमन. बॉलिंग करतोय तो वेंगाचा ढाण्या वाघ तुषार जोशी. आणि पंच म्हणून भूमिका पाहत आहेत ते सचिनजी मनवे आणि ईश्वर. बघूया पहिला बॉल. सुंदर असा डोलेला चेंडू आणि तेवढीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग दीपंकर साले यांच्याकडनं, म्हणजे उर्फ दीपूदादा याच्याकडनं. 1 बॉल 0 रन. पंच ओके, थँक्यू. 2 बॉल 2 धावा. उत्कृष्ट असा टोलेला चेंडू आणि या 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. बिनबाद 6 रन. या 4 धावा. 6 आणि 4 10. 4 चेंडू 10 धावा. उन्हासारखे सार्थक घडलुटे तळपलेले आहेत. या
व्हाईट बॉलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. 4 चेंडू 11 धावा. जाऊ शकतो रे, सार्थक नाही जाऊ शकत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. 13 माफ करा 13. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. तुषार जोशी बघूया काय करतात आपल्या संघासाठी. विकेट काढली तर उत्तम. आणि हा सुंदर असा टोलेला चेंडू आणि या 4 धावा. ह्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. बिनबाद 17. 1 ओव्हर नंतर 17 धावा झालेल्या आहेत. आता दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते ऋषिकेशची दातार दुसरं षटक टाकताना दिसतात. ऋषिकेश दातार, निनाद सोमन स्ट्राईकला. सुंदर असा फटका मारलाय. बॉल उंचावर गेला. बघूया खाली प्लेयर येतोय का, बॉल पकडतोय का, परंतु नाही. बॉल अडवण्यात सफल. 2 धावा तेवढ्या घेतलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 19. 1 ओव्हर 1 बॉल आणि 19 रन. अजूनही 20 धावांची गरज आहे तब्बल 17 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झालेला बॉल. आणि धावसंख्या आहे तिथेच. चेंडू 1 वाढलेला आहे. 2 चेंडू 19 धावा झालेल्या आहेत. पुन्हा फटकार मारण्याचा प्रयत्न. फिल्डरच्या हातात गेलेला बॉल थ्रो केला परंतु 1 धाव मिळाली होती निनाद सोमन यांना. धावसंख्यात बदल. धावसंख्या झाली ती 20. अजूनही 19 धावांची गरज आहे उर्वरित 15 चेंडूंमध्ये. ती NM11 संघाला. बघूया NM11 संघ जिंकतोय की AS11. उलटा फटकार मारण्याचा प्रयत्न. मागे प्लेयर आहे. बघूया अडवतोय का. 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 21. अजूनही 18 धावांची गरज. डॉट बॉल. धावसंख्या आहे तिथेच. धावसंख्या आहे ती 21. 13 बॉल 18 धावांची गरज NM11 संघाला जिंकण्यासाठी. सुंदर अशी गोलंदाजी ऋषिकेश दातार करताना दिसतात आपल्याला. धावांचा अंकुश त्यांनी NM11 संघावर आणलं होतं परंतु चौकार मारला तो निनाद सोमन यांनी शेवटच्या बॉलला. धावसंख्या झाली ती 25. अजूनही 14 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये NM11 संघाला.
नावं घ्यायची. पुढील होणारा सामना वैद्य वॉरियर्स विरुद्ध कुलकर्णी मंडप. पुढील बॉलर आहे सर्वेश जोशी. पुढील 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. असं थकून जमणार नाहीये सार्थक. आपल्याला लढायचंय, आपल्याला जिंकायचंय. लवकरात लवकर सामना पूर्ण करायचंय. याच ओव्हरला सुंदर असा बॉल टाकला होता, परंतु बॅटचा कवडा लागून बॉल जातो तो सीमारेषेपार चौकार. उर्वरित 11 चेंडूमध्ये 10 धावांची गरज येते एनएम 11 संघाला. उर्वरित 11 चेंडू आणि 10 धावांची गरज एनएम 11 संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा उत्कृष्टचा फटका. मागे फिल्डर आहे, बघूया अडवतोय का. अडवलेला आहे आणि एक धाव घेतली आहे सार्थक गरलोटे यांनी. धावसंख्येत बदल. आता 10 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. 30 धावा झालेल्या आहेत एनएम 11 संघाच्या. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे ती एनएम 11 संघाला. पुन्हा एकदा फटकेबाजी करायचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यात सफल झाले ते निनाद सोमन. अंपायर नो बॉल देऊन फ्री हिट दिलेला आहे. नो बॉलचा इशारा आला म्हणजे 1 नो +1 अशा धावा आणि धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 32. अजूनही 7 धावांची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. प्लेयर खाली आहे, बघूया कॅच पकडतो का. षटकार गेलेला आहे. फ्रीचा पूर्णपणे फायदा. नो बॉल कंटिन्यू म्हणजे झालेला आहे. मग 7 रन मिळाले, त्यामुळे विजेते ठरलेले ते एनएम 11 संघ. पुढील होणारा सामना वैद्य वॉरियर्स विरुद्ध कुलकर्णी मंडप. मी मंदारजी लिले यांना विनंती करेन की त्यांनी समालोचन कक्षात यायचंय.